आगमन आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल मंचावर येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. फार मोलाचं सहकार्य उमेश पाटील साहेबांचं या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅचला सुरुवात होत आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज पूर्णपणे तयार. दिगंबर ट्रम्प कार्ड खेळाडू राहिलेला आहे. मग गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी, अष्टपैलुत्व आपलं त्याने सिद्ध केलं या स्पर्धेदरम्यान. प्रशांतकडे स्ट्राइक. 4-4 षटकांचा हा सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीची लढत. हिअर वी गो. फर्स्ट बॉल, परंतु पाऊल चुकलेला दिसतोय गोलंदाज, त्यामुळे डेड बॉलचा इशारा पंच करतायत. थोडी प्रतीक्षा करावी लागेल पहिल्या बॉलसाठी. ऑफ साइडला 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉट थर्ड मॅन असेल, थोडा स्क्वेअर आहे. पॉइंट कव्हर आणि मिड ऑफ. ऑन साइडला 3 खेळाडू सर्कलमध्ये, 2 खेळाडू सीमारेषेवर. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेत आहे. थोडासा मिसटाईम फटका, फिल्डर जज करतोय, मात्र जजमेंट चुकलंय. चेंडूच्या खाली पोहोचला होता फिल्डर त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, मात्र थोडी भंबेरी उडाली कारण भरपूर उंच बॉल गेला होता आणि थोडासा पाठमोरे धावत जात असताना जजमेंट त्या ठिकाणी प्रॉपर दाखवू शकला नाही. अखेर कॅच ड्रॉप झालेली आहे. पहिल्याच बॉलवर जीवदान मिळालंय प्रशांतला. प्रशांतची बॅट तळपायची बाकी आहे या मॅच या स्पर्धेमध्ये. कदाचित हा सामना असू शकतो. पहिल्या बॉलवर नशिबाची साथ मिळाली आहे. 2 धावा पहिल्या बॉलवर. अकाउंट ओपन झालेला आहे गावदेवी कोळिवली संघाचं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज दिगंबर ओव्हर द विकेट. स्लोवर डिलिव्हरी, या वेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आतली कडा घेतली आहे बॅटची. बॉल न बॉल चाललाय ऑन साइडला. फक्त 1 धाव तिथे मिळते. गुड चेंज ऑफ पेस. अतिशय क्लेवर बॉलर आहे. एका प्रकारचे चेंडू सातत्याने टाकणार नाही दिगंबर. चेंडूच्या वेगात बदल करणं त्याला माहिती आहे. लाईन लेंथ कधी किती बदलायची ते देखील चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. पण आता खऱ्या अर्थानं चॅलेंज वाढलेला असणार आहे कारण वैभव पाटील समोर आलेला आहे, कोळिवलीचा कोहिनूर. अप्रतिम बॉल, फास्ट अँड फ्युरियस. वैभवला बीट करून हा बॉल निघून गेला विकेट कीपर कडे. निर्धाव चेंडूची सांगता होते. हॅलो चेक टेस्ट. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक टेस्ट. हॅलो 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 हॅलो. गावदेवी पारिवली संघाच्या समोर कुठल्या संघाचं आव्हान राहील फायनल मध्ये, हा प्रश्न आहे. हे 2 संघ त्यासाठी आता मैदानामध्ये एकमेकांच्या विरोधात. ओहो, जोरदार अपील, मात्र अपील फेटाळतायत पंच. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, निशाणा चुकलाय. ओव्हर थ्रोच्या रूपात आणखी 1 धाव पूर्ण केली जाते. एकूण 2 धावा मिळत आहेत. फार स्ट्रॉंग अपील होती लेग बिफोर साठी, मात्र पंचांचा स्पष्ट नकार. मात्र काय गोलंदाजी केली जाते वैभव पाटीलच्या विरोधात दिगंबर मार्फत. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल, तिथे पंचांच्या मनात थोडासा डाऊट असावा कारण इम्पॅक्ट जो आहे तो किंचितसा असं वाटतं की ऑफस्टिकच्या बाहेर आहे. क्लोज निर्णय होता, पण बघा रिप्ले मध्ये देखील दिसतंय की थोडासा कुठेतरी बॉल जेव्हा पायावर आदळलाय, पाहू शकाल पुन्हा एकदा, थोडा ऑफस्टिकच्या बाहेर आला होता खेळण्यासाठी आणि इम्पॅक्ट जो आहे बरोबर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आहे. चांगला निर्णय पंचांचा. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 5. बांधून ठेवले आतापर्यंत वैभव पाटीलला दिगंबरने, पण आता आत उघडलेत. मोठा फटका, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार. खरं तर हा बॉल जास्त आखूड टप्प्याचा बॉल नव्हता, परंतु लेंथ किती लवकर पिक केली आहे वैभवनं. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल, जवळपास गुड लेंथवरच पडलेला बॉल होता, मात्र जबरदस्त प्रहार केलाय त्याच्यावर. अक्रॉस द लाईन बॉलला पाठवले मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय वैभव पाटीलनं. संघाची धावसंख्या बिनबाद 11. कोळिवली संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे चावे संघाच्या विरोधात. इट्स अ सेमीफायनल गेम.
पुन्हा एकदा मोठा प्रहार, बॉल चाललाय हवे, तिकडे फिल्डर सज्ज, जाळं विणलं गेलं होतं परंतु हे जाळं फाटकं निघालं. कॅच ड्रॉप. इट वॉज अ सिटर. सहज सोपा झेल होता हा, परंतु फार मोठी चूक घडली आहे. आणि मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं कव्हर मध्ये झेल ड्रॉप झाला होता शून्यावर असताना यश म्हात्रेचा, आणि त्यानंतर काय वादळी खेळी त्याने साकारली. पारिवली संघाकडून खेळत असताना खांडपे संघाच्या विरोधात सलग 6 बॉल्स मध्ये त्याने 6 चौकार ठोकले आणि तो टर्निंग पॉइंट ठरला त्या मॅचचा. ह्या मॅचचा टर्निंग पॉइंट असेल का? कारण वैभव एकतर अतिशय घातक फलंदाज आहे, सातत्याने तो मोठमोठे प्रहार करू शकतो चेंडूवर, चौकार षटकारांचा पाऊस पाडण्याची क्षमता असलेला फलंदाज आहे. त्याला जीवदान देणं हे निश्चितच घातक असणार आहे. परंतु येणारी वेळच सांगून जाईल की किती महागात पडेल हा सुटलेला झेल. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या बिनबाद 12. 7 धावांवर खेळतोय वैभव. 1 षटकार ठोकलाय, 4 चेंडूंचा सामना केलाय. 2 बॉलचा सामना करत असताना प्रशांतनं 3 धावा जोडलेल्या आहेत आणि 2 धावा अवांतरच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत, लेग बाईच्या स्वरूपात. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. रियांश 11 चावे संघ, जास्त वेळ दौडू नका, आपल्याला नंतर फायनल देखील खेळवायची आहे आणि फायनलचा सामना देखील जास्तीत जास्त षटकांचा झाला पाहिजे. पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे. आता थोडंसं विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, ज्यामध्ये शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग, सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि पॉइंटला फिल्डर. बाकीचे 5 खेळाडू सीमारेषेवर. वाडिश लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेटला एक खेळाडू सज्ज आणि अगदी अगदी स्लॉट मध्ये पडलेला बॉल फेकून दिलाय. ह्यूज हिट, षटकार. बॉल होता, अगदी लूज बॉल टाकला या ठिकाणी गोलंदाज नेहालनं. नेहाल देखील चांगला गोलंदाज आहे. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये त्याने चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी, पण या सेमीफायनल मॅच मध्ये खतरनाक फलंदाज समोर असताना अचूक टप्पा त्याच्याकडून अपेक्षित असणार आहे. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट, लेंथ बॉल स्मॅश केलाय अगदी गॅप मधून समोरच्या दिशेनं, लॉंग ऑफ सीमारेषा पार, 1 बाउंस चौकार. झोन आहे वैभवचा. हे आपण ग्रामीण क्रिकेट असेल किंवा सिटी क्रिकेटमध्ये सातत्याने पाहत आलेलो आहोत की तो समोरच्या बाजूने फार जास्त स्ट्रॉंग आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन कडे नेहमीच त्याने चांगले फटके खेळलेले आहेत. लॉंग ऑफला तिथे फिल्डर नव्हता. ऑन द राईज खेळला गेलेला फटका, टायमिंग प्रॉपर. एका टप्प्यानं बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर आलेला हा चौकार. संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोचले 22 वर. लवकरात लवकर येथे वैभवची विकेट प्राप्त करावी लागेल. खरं तर संधी निर्माण केली होती दिगंबरनं पहिल्या षटकामध्ये, मात्र ती संधी दवडली गेली. भावेशच्या हातातून तो झेल ड्रॉप झाला. आता पुन्हा संधी निर्माण झाली आहे. ओहो, प्रयत्नांची पराकाष्ठा होती, मात्र फिल्डर आणि विकेट कीपर दोघेही पोहोचू शकले नाहीत. दुसऱ्या धावेसाठी उत्सुक वैभव, मात्र माघारी धाडलं गेलंय पार्टनरकडून. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलंय. टॉपेज होती थोडीशी, बॉल बराच काळ हवेत राहिला, पण क्लोज इन फिल्डर तिकडे नव्हता. विकेट कीपरने देखील प्रयत्न केला, पॉइंट मधून देखील फिल्डर पुढे आले होते, मात्र बघा दोघांच्या थोडासा पुढे पडला बॉल आणि अशा परिस्थितीमध्ये खेळाडू जखमी देखील होऊ शकतात. टक्कर झाली होती ऑलमोस्ट दोघांची. एका धावेनं धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4-4 षटकांचा हा उपांत्य फेरीचा सामना आपल्या समोर रंगतोय. स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024 मध्ये जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे संघाकडून या स्पर्धेचं अतिशय दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल निहाल,
यावेळेला कट केलाय अपिश फटका, मात्र गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय अतिशय वेगानं स्क्वेअर थर्डमॅन सीमारेषेच्या दिशेनं. बघायचे बॉल थांबलाय असं वाटतंय आणि याच दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. पूर्ण व्हॅल्यू मिळाली नाही फटक्याची, नाही मिळालेली आहे. 4 धावांचा इशारा पंचांकडून येतोय. चौकार. थांबला खरा, परंतु सीमारेषेला बॉलचा स्पर्श झाल्यानंतर बॉल थांबला होता. चौकार येथे प्राप्त करत असताना प्रशांत. धावसंख्या आता 27. फक्त दुसऱ्या षटकाचा खेळ यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुरू आहे. नेहाल पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. यावेळेला क्रॉस द लाईन हवेत बॉल, परंतु टायमिंग तेवढं चांगलं नव्हतं. फिल्डर आहे काउस कॉर्नरला, 1 धाव येथे मिळते आणि याचबरोबर धावसंख्या 28. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे सन्माननीय हनुमान सुंदर पाटील साहेबांकडून, त्यांचे विशेष आभार. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय उमेश जयराम पाटील साहेबांकडून लाभलेलं आहे, त्यांचे देखील विशेष आभार. आकर्षक ट्रॉफीज ज्ञानेश्वर सुंदर पाटील साहेबांकडून देण्यात आलेल्या आहेत, त्याबद्दल आपले देखील विशेष आभार. योगेश सुदाम हजारे यांचं विशेष सहकार्य आहे, त्याबद्दल आपले देखील आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आणि दरम्यान पुढचा बॉल शॉट ऑफ लाईन, पुल केलाय. खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, कदाचित समोर गेलाय बॉल, मिस टाइम स्ट्रोक आणि आता पकडलाय झेल. समाप्त होतोय वैभव पाटीलचा खेळ. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल जरूर होता, मात्र बाउन्स चांगला पाहायला मिळाला आणि जिकडे खेळायचं होतं तिकडे खेळू शकला नाही वैभव. मिस टाइम फटका. लॉंग ऑनच्या फिल्डरने यावेळेला चूक केली नाही, मात्र चांगली बॅटिंग करून वैभव माघारी परतलाय. 18 धावा त्याने बनवल्या. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 1 बाद 28. पप्या शेटमाळी यांच्याकडून कोळिवली संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑनलाईन सध्या या सामन्याचा आनंद ते घेत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दोन ओव्हर्स मध्ये 28 धावा फलकावर. पहिला धक्का वैभवच्या रूपात बसलाय आणि आता पुणित मैदानामध्ये वैभवचा बंधू आहे पुणित. वैभव असेल, पुणित असेल, त्याचप्रमाणे आपण बघतोय प्रशांत, पोलार्ड, अनंता या खेळाडूंनी बरीचशी मैदानं गाजवलेली आहेत. आणि आता उर्वरित 2 षटकांमध्ये येथून टिचून मारा जर केला गेला, 12 ते 15 धावांपर्यंत थांबवलं शेवटच्या 2 षटकांमध्ये, तर जे टार्गेट असेल ते 40च्या आसपास, 45च्या आतमध्ये राहू शकतं. आणि 4 ओव्हर्समध्ये या मैदानावर एवढं देखील कठीण नाहीये. खरं तर क्रिकेट आहे. आपण बघितले 3 ओव्हर्समध्ये 23 धावा देखील डिफेंड केल्या होत्या काल कोळिवली संघाच्या गोलंदाजांनी. पण 40-45 धावा बनतायत, येथे स्कोर होतोय. कॉन्क्रीट विकेट, जास्तीत जास्त फलंदाजांच्या बाजूने राहिलेली ही विकेट आहे. राहुल येतोय गोलंदाजीला. लो फुल टॉस, बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुरून फेक आली आहे, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. गोलंदाजाकडे थ्रो केला जाऊ शकला असता, कारण गोलंदाजाचा जो एंड आहे तो फिल्डरसाठी थोडासा जवळ होता, परंतु विकेट किपरकडे थ्रो केला आणि अखेर 2 धावा येथे पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. 30. रंगतदार लढतीची अपेक्षा आहे क्रिकेट रसिकांना, आमच्या मान्यवरांना, आयोजकांना. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, जबरदस्त स्ट्रोक, बॉल आउट ऑफ द पार्क. हा येतोय षटकार. सांगतोय की मी शांत राहणार नाही आहे. माझ्याकडे देखील चांगले फटके आहेत आणि ते फटके आता आपल्या भात्यातून काढत असताना लेंथ बॉल होता, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर निघाला आणि आडव्या बॅटनं स्विंग केला, मोठा प्रहार केला, लॉंग लेग क्षेत्रातून षटकार. 6 धावांनी धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होतोय राहुल. राऊंड द विकेट. हा बॉल चांगला आहे. खोलवर टप्पा, लो फुल टॉस, समोर फिल्डर देखील आहे. लॉंग ऑनला एकच धाव येथे मिळेल असं वाटतंय, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे.
एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात विकेट किपरनं. धावचीचं अपील, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. कौतुक करावं लागेल फलंदाजांचं. एका धावेचं रूपांतरण दुहेरी धावेमध्ये करण्यात आलंय. पहिला बॉल देखील असाच होता या ओव्हरमध्ये, लो फुल टॉस. मात्र दुसरा लेंथ बॉल होता, त्याच्यावर षटकार आला. इकडे बघा गोलंदाजाकडे किती संधी होती, तो फलंदाज किती दूर दिसतोय दुसरा फलंदाज. नाही, रॉंग एंड थ्रो म्हणावा लागेल. विकेट किपरने तर चांगला प्रयत्न केला होता, परंतु यश मिळालं नाही. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 38 वर. 38 रन्स ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. प्रशांतसाठी हा बॉल, यावेळेला जबरदस्त स्ट्रोक, समोर उडवलाय, लॉंग ऑन सीमारेषा पार, अफलातून षटकार. पण या सेमीफायनल मॅच मध्ये, मोठ्या मॅच मध्ये तो डिलिव्हर करतोय. 24 धावांवर पोहोचलाय. संघाची धावसंख्या 44. पुन्हा एकदा समोर लॉफ्टेड फटका आहे, फिल्डर डाऊन द बॉल, परंतु कॅच ड्रॉप. झेल सुटलेला आहे. धावचीची मात्र संधी आहे आणि अखेर येथे ताळमेळचा अभाव आणि फलंदाज बाद होतोय. प्रशांतला येथे बाद घोषित करण्यात आलेला आहे. हे मोठं नुकसान म्हणावं लागेल. चांगली बॅटिंग करत होता. 25 धावा बनवल्यानंतर प्रशांत माघारी परततोय. दुसरा धक्का बसलाय कोळिवली संघाला. धावसंख्या 45. तिसरं षटक अजूनही प्रगती पथावर आहे. जवळपास 15च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत कोळिवली संघाकडून. रेयांश 11 चावे संघाच्या विरोधात त्यांची ही सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. या ठिकाणी अक्षय आत्माराम पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस बॉक्सचे ते पुरस्कर्ते आहेत. मी विनंती करतोय आपल्याला, आपण व्यासपीठावर यावं. स्वर्गीय आत्माराम बाळू पाटील व स्वर्गीय विठाबाई आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स आम्हाला लाभलेला आहे अक्षय आत्माराम पाटील यांच्याकडून. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार देखील व्यक्त करतोय आणि आपलं पुनश्च मनपूर्वक स्वागत. या आपण आमच्या व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी. या स्पर्धेमध्ये जे चेंडू आपण बघतोय निव्या कंपनीचे, ते आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत योगेश गंगाराम पाटील यांनी. त्याबद्दल त्यांचे देखील आभार. ओहो, हा बॉल निश्चितच जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकारासोबतच 50 धावांचा पल्ला देखील पार केलाय गावदेवी कोळिवली संघानं. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 51, 2 गड्यांच्या मोबदल्यात. कोळिवली संघाच्या फलंदाजांचा बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय सेमीफायनल मॅच मध्ये. अनेक दात्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेसाठी. प्रेमनाथ अनंत पाटील यांच्याकडून बेस्ट बॉलरसाठी आकर्षक ट्रॉफी देण्यात आलेली आहे. बेस्ट बॅट्समनसाठी आकाश विलास पाटील यांच्याकडून आम्हाला आकर्षक ट्रॉफी लाभलेली आहे. आणि मालिकावीरासाठी सूरज जयतू पाटील यांच्याकडून सुंदर ट्रॉफी मिळालेली आहे. तर या सर्वांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. सन्मान चिन्ह आम्हाला लाभलेले आहेत सन्माननीय जितेंद्र आत्माराम पाटील साहेबांकडून. त्याबद्दल आपले देखील विशेष आभार. मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज हरण्या ग्रुपकडून ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे, त्या सर्वांचे आम्ही जय बजरंग स्पोर्ट्स खांडपीकडून आभार व्यक्त करीत आहोत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. शेवटच्या षटकाला प्रारंभ होतोय. 51 धावा ऑलरेडी स्कोर बोर्डवर. चांगल्या स्थितीत गावदेवी कोळिवली संघ. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा जो निर्णय कॅप्टनने घेतला, तो पूर्णपणे सार्थ ठरवलाय फलंदाजांनी. भावेश येतोय गोलंदाजीसाठी. अगदी रडार मध्ये स्लॉक स्वीपचा वापर आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. हा बॉल पायावर आदळलाय. अपील आणि यस इज गॉन. लेग बिफोर विकेट. गुड.
खूप चांगला बॉल होता, वेग चांगला होता या बॉलमध्ये, लेंथ फुलर लेंथ होती आणि वेगात बीट केलं. बॅट्समन थोडा ऑफस्टिककडे आला होता. त्यानंतर जो पुढचा पाय होता तो अगदी स्टम्प्सच्या मधोमध होता. योग्य निर्णय पंचांचा. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नव्हता, अगदी कात्रीत पकडलं त्या ठिकाणी फलंदाजाला. राहुलनं षटकार ठोकल्यानंतर तो परतलाय तंबूत आणि नवीन बॅट्समन आता कुमार मैदानामध्ये आलेला आहे. कुठलंही प्रोटेक्शन नाहीये तिकडे. स्क्वेअर ऑफ द विकेट इनफिल्डला क्लिअर करत असताना खूप चांगला फटका होता हा. लॉफ्टेड स्क्वेअर कट शॉर्ट अँड वाईड बॉल होता. त्याला पनिश करत असताना नवीन बॅट्समन कुमार. यावेळेला विकेट करायचा होता, मात्र हा बॉल बॅटवर घेता आला नाही. विकेट किपरचा निशाणा चांगला आहे आणि बॅट्समन रनआउट. टोटल 61 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली गेलेली आहे आणि ह्या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या जी आहे ती 69 आहे. गावदेवी खांडपे संघाच्या नावावर तो विक्रम आहे. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 2 मोठे फटके आले तर तो विक्रम देखील मोडीत काढला जाऊ शकतो. भावेशने आतापर्यंत 4 बॉल्समध्ये 10 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. नवीन फलंदाज 10 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. नवीन फलंदाज हर्षल मैदानामध्ये पोहोचलाय 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी. एखाद दुसरा मोठा फटका खेळण्याचा त्याचा देखील प्रयत्न जरूर असणार आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. थोडासा खाली राहणारा बॉल होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, त्याला ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. मोठं टार्गेट येथे सेट करत असताना कोळिवलीचा संघ. शेवटचा बॉल, फुल टॉस, फक्त फ्लिक केलाय, हवेत आहे बॉल, फिल्डर जज करतोय डीप मध्ये आणि कॅच ड्रॉप. हा तिसरा झेल ड्रॉप झालाय या इनिंग्स मध्ये. सुरुवातीलाच वैभवचा झेल सुटला होता, तदनंतर देखील काही झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवर येत आहेत 2 धावा आणि याचबरोबर डावाची होते सांगता. सेमीफायनल मॅच मध्ये खूप चांगला स्कोर उभारला गेलाय गावदेवी कोळिवली संघाकडून. एकूण धावसंख्या 63 आणि 64 धावांचं खूप मोठं टार्गेट फायनल मध्ये पोहोचण्यासाठी रियांश 11 चावे संघासमोर. प्रति षटक 16च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील. येणारी 4 षटकं देखील फार एक्साइटिंग असणार आहेत, कारण चावे संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत, धडाकेबाज फलंदाज आहेत आणि ते धडाकेबाज आहेत हे त्यांना पुन्हा एकदा सिद्ध करावं लागणार आहे सामना जर जिंकायचा असेल तर. काय घडेल काय बिघडेल सामन्याच्या या उत्तरार्धामध्ये ऐकूयात. यापुढचं धावतं समालोचन माझे सहकारी समालोचक व्हाईस ऑफ झेडके मोनिश पाटील यांच्या वाणीतून. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला कैलासवासी आत्माराम बाळू पाटील व कैलासवासी विठाबाई आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ टॉसबॉक्स आपल्याला लाभला गेला, त्यांची इथे शुभागमन झालं. यस, वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण मॅचच्या आधी जाऊयात आपल्या या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचा पारितोषिक लाभला गेला आदरणीय हनुमानजी पाटील साहेब यांचं धन्यवाद, आभार मानूयात. तदनंतर द्वितीय क्रमांकाचं ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभलं गेलं उमेशजी जयराम पाटील साहेब, त्यांचं देखील आपण आभार मानूयात. तदनंतर
प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून लाभली गेली आदरणीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेब त्यांचं देखील खूप सारे धन्यवाद. त्याचबरोबर विशेष सहकार्य योगेशजी हजारे साहेब, त्याचबरोबर नितेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर विजयजी तारे साहेब, अमोलजी तारे साहेब, त्याचबरोबर साईनाथजी सकाराम तारे साहेब, अमोलजी तारे साहेब आणि साईनाथजी तारे साहेब यांच्या माध्यमातून लाईव्ह आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं त्यांचं देखील खूप सारं धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय काका शंकर पाटील साहेब यांचं देखील खूप सारं धन्यवाद. तदनंतर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून लाभली गेली नितेशजी पाटील साहेब त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवले गेले जितेंद्रजी पाटील साहेब त्यांचं देखील आपण आभार मानूयात. त्याचबरोबर नुकतंच आपल्याला इथे ज्यांचं आगमन झालं अक्षयजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टॉस बॉक्स लाभला गेला त्यांचं देखील खूप खूप आभार. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बॉल व्यवस्था चेंडू व्यवस्था पोहोचवली गेली आदरणीय योगेशजी पाटील साहेब त्यांचं देखील आपण आभार मानूयात. तदनंतर अविनाशजी पाटील साहेब त्यांचं देखील आभार. तदनंतर आदरणीय योगेशजी फुलाजी पाटील साहेब त्यांचं देखील आभार. तदनंतर आदरणीय शैलेशजी पाटील साहेब, तदनंतर आदरणीय यशजी पाटील साहेब, प्रेमनाथजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरची ट्रॉफी लाभली गेली, आकाशजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट बॅटरची ट्रॉफी लाभली गेली, तदनंतर सूरजजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मालिकावीरची ट्रॉफी लाभली गेली, तदनंतर आदरणीय संदीपजी पाटील साहेब, आदरणीय मुकेशजी चोरगे साहेब, आदरणीय अजितजी पाटील साहेब, आदरणीय आकाशजी पाटील साहेब, आदरणीय गौरवजी पाटील साहेब, आदरणीय नरेशजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला वायफायची सेवा अवेलेबल झाली, तदनंतर आदरणीय सुभाषजी पाटील साहेब आणि विनोदजी तारे साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाणी व्यवस्था झाली, या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा धन्यवाद. चला मंडळी आपण जाऊयात सेमीफायनलच्या मॅचकडे, जिथे एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली संघाला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर आपल्याला रियांश स्पोर्ट्स सावे संघ मैदानामध्ये इन ऍक्शन लढताना पाहायला मिळत आहेत. देऊयात दोन्ही संघांना शुभेच्छा आणि जाऊयात आपण मॅचकडे. प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती 63 जोडल्या गेल्या आणि 64 धावांचं आव्हान आहे. दरम्यान कोलिवली संघाला जय हनुमान दुगाड टीम यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात आणि त्याचबरोबर आमच्या आयोजन कमिटीला देखील शुभेच्छा आल्यात. धन्यवाद जय हनुमान दुगाड संघ. त्याचबरोबर पेंटिंगच्या दुनियेतील राजा माणूस आदरणीय निलेशजी पाटील साहेब कोलिवली यांच्या माध्यमातून देखील कोलिवली संघाला शुभेच्छा आल्यात. पहिलाच बॉल, पहिलाच चेंडू सरळ 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 पाठवलाय 6 धावांकरिता षटकार. त्याचबरोबर ऑल थिंग डिलिशियस केकचे ओनर प्रथमेशजी पाटील आणि ऋषिकेशजी पाटील यांच्या माध्यमातून टीम सावे संघाला शुभेच्छा येतात. त्याचबरोबर ऋषी पाटील यांच्या माध्यमातून देखील सावे संघाला शुभेच्छा येतात. चला सर्व शुभेच्छा देऊयात आणि मॅचकडे आता वळूयात. दिगंबर आणि विकासची जोडी, पहिलाच बॉल, दिगंबरच्या बॅटमधून एक मोठा फटका U6 आपण पाहिलाय. बोला तयार, पोलार्ड पुन्हा एकदा उडवलाय. इट्स अ क्रॅकिंग शॉट, लॉंग ऑफला चौकार. आदरणीय मुकेशजी रामदासजी पाटील साहेब यांचं देखील खूप खूप आभार आपल्या मंडळाला सहकार्य केल्याबद्दल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 10 या आकड्यावरती. टार्गेटचा विचार केला 64 धावांचं आव्हान होतं. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे फारसं कठीणही नाहीये, फारसं सोपंही नाहीये. पण सुरुवात ज्या पद्धतीने केली आहे, दमदार सुरुवात, जशाच तसं उत्तर. पोलार्ड तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉट मिड ऑफला. थोडस इथे धोकादायक होती ही रन, रिस्की होती, त्यामुळे दिगंबरची कॉलिंग होती की वेट वेट करावं लागेल आणि त्यानंतर एक डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅकचे इशारे पोलार्डच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहिला आपण ऑन साईडला, तदनंतर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर करताना चौकार पाहिला आणि तदनंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. सध्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल हितेश उर्फ पोलार्ड गोलंदाजी माठवरती तयार होत आहे.
3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 4. लवा फुल टॉस चेंडू ऑन साइडला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे वेगाने आला. अडवण्याचे प्रयत्न चांगले होते आणि तदनंतर जवळपास आपल्या संघासाठी 2 धावा त्याने वाचवल्या. अप्रतिम जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं होतं कोलिवली संघाच्या खेळाडूंनी अप्रतिम स्वतःला पूर्णपणे झोकून एफर्ट्स टाकले होते आणि आज देखील इथे पाहायला मिळत आहे. आय थिंक सो प्रशांत होते तिकडे. धावा वाचवल्या आपल्या संघासाठी 2. टोटल धावसंख्या फलकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 12 या आकड्यावरती रियांश स्पोर्ट चावे संघ आपण मैदानामध्ये इन ऍक्शन पाहतोय. सिलिमिड ऑफ सिलिमिड ऑन दोन्ही तयार आहेत. ऑन साइडला ऑफ साइडला पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून जातोय. सीमा रेषा बाहेर. आणखी एक दिगंबर उर्फ दिगूचा हा ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये जर बघितलं गेलं तर 16 वरती पोहोचले होते. शेवटचा अंतिम चेंडू होता आणि त्याच्यावरती कुठेतरी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावला गेला. पण मी अनेकदा म्हणतोय की जर तुम्हाला तुम्ही ज्या टार्गेट पर्यंत पोहोचायचे 16 धावा आल्या होत्या. आणखी काही धावा जमावायच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावला. पण शेवटचा अंतिम चेंडू कदाचित डबल सिंगल वरती जर फोकस केला असता तर मॅच पुढे चालत राहिली असती. पण म्हणतात ना की जीवनामध्ये कोणताही निर्णय घ्या, घेतलेला डिसिजन योग्य कसा करायचा हा तुमच्या हातामध्ये असतो. पण आता इथे विकेट मिळाला कोलिवली संघाचा गाजावाजा तिथे पाहायला मिळाला आणि एका विकेटच्या नुकसानवरती पाठलाग करताना 64 धावांचा धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. ती म्हणजे 16 आकड्यावरती. पहिलं षटक समाप्त झालं. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाजीवरती आपण गोलंदाज वैभव पाटील. प्रमुख अस्त्र कोलिवली संघाचा. बोल तयार. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं निर्बंध हटवलं गेलं. वैभवला गोलंदाजीवरती आणलंय. पहिला बॉल वेगवान मारा केला. टप्पा पडल्यानंतर शिरावरती जाऊन चेंडू अदळला गेला आणि त्यानंतर एक सिंगल धाव. पंचाचा इशारा काय येतोय तर बॅटची कडा होती आणि एक सिंगल धाव तिकडे बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतीये. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 1.1 षटक समाप्त झाल्यानंतर एक विकेट गमावताना 64चा पाठलाग करताना 17 धावा फलकावरती. अजून देखील 17 चेंडूमध्ये 47 16.59 16.60 च्या सरासरीने धावा जमवायच्यात. नवीन बॅटर आपण शेखरला पाहतोय जो स्ट्रायकर एंडवर आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न. शॉट मिड ऑनला चेंडू आहे. एक धाव तर बनवली जाते. दुसऱ्या धावेची कॉलिंग कुठेतरी अनसक्सेसफुल ठरेल का. पण फेकी थोडी वाईडिश पाहायला मिळाली आणि त्याच दरम्यान 2 धावा मात्र शेखरच्या नावावरती राहतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 19 आकड्यावर जाऊन पोहोचली. कोलिवली संघ बॅटिंगवरती जेव्हा आले होते आतिषबाजी पाहायला मिळाली. प्रत्येक फलंदाजाने प्रत्येकाने आपला योगदान दिले. मग प्रशांत असतील, वैभव असेल, पुनीत असेल, राहुल असेल, कुमार असेल, प्रत्येक खेळाडूने आपलं योगदान खूप चांगलं दिलं आणि म्हणूनच की काय एक टीमवर्क चांगला दिसल्यामुळे एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळाली. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अनंत दापसे तिथे थोडेसे प्रयत्न करतात, लढतात आणि तदनंतर 2 धावा मात्र बनवल्या जातील. 2 पेक्षा अधिक काही नसणारे आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 21 आकड्यावरती.
धावसंख्या फलकावरती जर बघितला गेला तर जाऊन पोहोचला गेला 21 आकड्यावरती. हाफ ट्रॅक चेंडू लॉंग ऑफ बॉन्ड लाईन क्लिअर करताना अनंत दापसेच्या डोक्यावरनं मस्सक पे दस्सक 6 धावा. सहा धावा फळकावरती जोडला गेला. फळकावरती जाऊन पोहोचला गेला 27 धावा. अफलातून फटका होता. फटका खूप चांगला होता. त्याच दरम्यान आमच्या लाईव्ह कमेंट बॉक्समध्ये खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळतात. आणि सर्वांना मी विनंती करेन की जर तुम्ही लाईव्ह पाहताय तर मी सर्वांना विनंती करतोय की आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब बटन जो बाजूला दिसतोय तो दाबल्याशिवाय विसरू नका. एक सबस्क्राईब तुमचा फार महत्वाचा आहे, कारण की खूप काळापासून आपण बीटीसी लाईव्ह पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट भिवंडी टेनिस क्रिकेट जो आहे हा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा उंचीवरती नेण्याचं काम करत आलं. फुलर लेंथ यॉर्कर प्रॉपर डीप झाला आणि त्यानंतर एक सिंगल धाव मात्र त्याने बनवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तो म्हणजे टोटल 5 आणि धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 28 आकड्यावरती 13 चेंडू 36 चव्हाण आहे अजून देखील मैदानावरती. मॅच मी म्हणेन की बॅलन्स आहे. दोन्ही पारडे आहेत ना समांतर आहेत. काही घडू शकतं. एक विकेट मिळालाय कोविली संघाला, पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर दोन्ही फलंदाज आता तक धरून बसलेत. दोन्ही फलंदाज विजयाची झुंज देण्यासाठी कोणत्याही तराला जाऊ शकतात. त्यामुळे इथून काही घडू शकेल. 1 ते 2 मोठे फटके मॅच मध्ये पुन्हा एकदा सावेज संघ वरती जाईल. 1 ते 2 विकेट जर मिळाले कोविली संघाला तर मग आपल्या कब्जामध्ये करतील मॅच. शेवटचा अंतिम चेंडू असेल. वैभव तयार. आपटून टाकलाय. यशच्या उद्ध्वस्त. परतावं लागेल फलंदाज विकासला. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांच्या शुभ सन्मान शाही सन्मानाकडे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टॉसबॉक्स अवेलेबल करून दिला. कैलासवासी आत्माराम बाळू पाटील व कैलासवासी विठाबाई आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ असे गोड व्यक्तिमत्व आपल्या उपस्थित आहेत व्यासपीठावरती. आदरणीय अक्षयजी पाटील साहेब आणि आपण अक्षयजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करत आहोत. आकाशदादांच्या माध्यमातून आपण हा शुभ सन्मान पूर्ण करत आहोत. तदनंतर आदरणीय दत्ताजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपण त्यांचं देखील आकाशदादांच्या शुभ हस्ते शाही सन्मान शुभ सन्मान कंप्लीट करणार आहोत. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय दत्ताजी पाटील साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान कंप्लीट करत आहोत. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर जोडल्या गेल्या 28 आकड्यावरती आता 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे विजयासाठी. म्हणजे 18.00 18-18च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. नवीन बॅटर दीपकला आपण पाहतोय जो नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंड वरती शेखर. पहिलाच बॉल उडवलाय सरळ डाऊन दी ग्राउंड. बिग हिट. सीमारेषा बाहेर षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 34 आकड्यावरती प्लातून बॅटिंग करतोय शेखर आता मैदानामध्ये. दुसरं षटक कंप्लीट झालं. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली. अनंत धापसे आले गोलंदाजीवरती आणि पहिलाच चेंडूवरती आगमन केलंय. वेलकम केलं अनंत धापसेला. यस आई और आप सीधे जाइए. 6 धावा फळकावरती जोडल्या. 34 धावा फळकावरती आहेत. आता 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. म्हणजे 13 मध्ये 34 बनवलं. 11 मध्ये तुम्हाला बनवायचे 30. बॅलन्स मोमेंट वरती आहे सध्या मॅच.
दोन्ही संघ मी म्हटलं होतं ना की दोन्ही संघांना आपण अंडरएस्टिमेट एवढा लवकर एवढा सहजासहजी नाही करू शकत, कारण की दोन्ही संघ असे आहेत की आपापल्या पोलमध्ये ते विनर ठरले होते, अंतिम दिवसाचे दोन्ही संघ विजयी ठरले होते आणि त्यांना माहिती आहे ही मॅचची किंमत किती आहे, मेगा फायनल पर्यंत पोहोचायचं तर जिंकणं फार गरजेचं म्हणून जिद्दीने लढतात. इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता पण आता लॉंग स्टॉपला चेंडू वेगाने चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आणखी मिळतील, 4 धावा आणखी ऍड केल्या जातील शेखरच्या नावावरती. मॅच बनतीये, मॅच बनत चालली. 38 फळकावरती 10 मध्ये 26. वा वा जबरदस्त मॅच रंगली आहे. प्रेक्षक वर्ग सगळे उभे राहून आता सीमारेषेपर्यंत पोहोचलेत. काय घडणार या मॅच मध्ये? जबरदस्त लढाई. पहिलं षटक जर बघितलं गेलं पोलार्डने हाताळलं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. दुसरं षटक वैभव पाटील आले, त्यांच्या विपक्षामध्ये 1 षटकार 2 डबल 2 सिंगल 12 धावा त्याने खर्च केल्या आणि अनंत दाबसे पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा. वेगाने चेंडू हाताळला, पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि तदनंतर शॉट थर्डमॅनला एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 सिंगल धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 39 आकड्यावरती 9 मध्ये आता 25 बनवायच्यात. चांगला स्टार्ट दिगंबरच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. तदनंतर विकास 1च धाव बनवली. शेखर अजून मैदानामध्ये 2 षटकार 1 चौकार 2 डबल 1 सिंगल. शेखर आता मैदानावरती या सामन्यामध्ये ट्रम्प का ठरू शकतील का? आणि दीपक आहेत त्यांची साथ देण्यासाठी. बोलर अनंत दाबसे कमबॅक करावं लागेल अनंताला. आता रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता. 1 धाव तर बनवली गेली. पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. बघा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला पण असं म्हणावं लागेल की ज्या प्लॅनिंग्स मध्ये होते ते प्लॅनिंग्स चुकीचे नव्हते, कारण की ठाऊक होता पॉइंटचं क्षेत्र पूर्ण खाली दिसतोय. कदाचित जर कनेक्शन झालं असतं तर चौकार. आणि या पोझिशनवरती तुम्हाला रिस्क घेणं गरजेचं आहे, कारण की रिस्क नाही घेतली तर मग तुम्ही तितक्या विजयापर्यंत पोहोचू देखील शकत नाही. जीवनामध्ये रिस्क घेणं फार गरजेचं असं इथे रिस्क पत्कारली पण कुठेतरी अयशस्वी ठरले होते. आता शेखर आहेत महत्वाचा खेळाडू, ज्यांच्यावरती पूर्ण सावे संघाचे लक्ष लागलंय. काय करतील शेखर? शेखर आहे तो मुमकिन है. बॉल तयार. उडवण्याचा प्रयत्न करत होते ऑन साइडला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतील. चाणाक्ष क्षेत्ररक्षक आहेत. प्रशांत होते तिकडे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांतच्या माध्यमातून. याआधी एक झेल टिपली आणि महत्वाची झेल प्रशांतने टिपली होती. सायकर एंड वरती आता पुन्हा एकदा दीपकला आपण पाहतोय. 7 चेंडू 23 धावा. शेवटचा अंतिम चेंडू अनंत दाबसेने पहिल्या 2 चेंडू मध्ये बघा 10 धावा खर्च केल्या, पण तदनंतर अजूनपर्यंत 12 वरती थांबवले. म्हटलं होतं ना की तुम्हाला कमबॅक देणं गरजेचं असतं. सुरुवातीला अगेन्स्ट तुमच्या मोठे फटके आले ते विसरून काय करू शकता त्याच्याकडे फोकस करावा लागेल. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही या. आणि एका धावेच्या मदतीनं आता समीकरण थोडस बदलतं जाऊन पोहोचलं गेलं. ते म्हणजेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावांचा पाठलाग करताना धावा फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे 42-42. आता विजयासाठी टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल 6 चेंडू 22 धावा. मग आठवते एका बाजूने मी स्पोर्ट्स कव्वाड बी संघ, दुसऱ्या बाजूने जय महाराष्ट्र धामणगाव संघ. अशा प्रकारची सिच्युएशन. 6 चेंडू 22 धाव्यांची गरज होती आणि ती मॅच जाऊन पोहोचली होती 2 चेंडू 4 धाव्यांवरती. सहा 22 इक्वेशन मैदानामध्ये आहे. माफ करा, जय महाराष्ट्र धामणगाव नव्हते तिकडे, जय हनुमान खुनी संघ होता आणि 2 चेंडू 4 वरती मॅच पोहोचली होती. अशाच प्रकारचं इक्वेशन आता मैदानामध्ये पाहायला मिळतं. 6-22 इक्वेशन मैदानामध्ये 42 धावा तर बनवल्या गेल्यात. आता जे काय करायचं या 6 चेंडूवरती दोन्ही संघांना. गोलंदाजीवरती गोलंदाज राहुल तयार.
पहिला बॉल फुल टॉस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शली सजनी साजनकेगर 6 धावा. क्रुशल मुवमेंट आहे आणि आता क्रुशल मुवमेंट वरती फुलटॉस 6 धावा तर आल्यात. आता आमचे तिसरे पंच चेक करतील. हाईटचा विचार केला जाईल. जर रिस्टच्या वरती असेल कमरेच्या वरती असेल तर मग नो चेंडू मग सोने पे सुहागा. दिवाळी नाहीये गणपती नाहीयेत पण बोनस मिळेल चाव्या संघाला. पण जर फाईल डिरवली असती तर 6 धाब्यांवरती समाधान मानावं लागेल. आता काय दिसून येतोय पंचांचा इशारा चावे संघ नो चेंडू सोने पे सुहागा. म्हटलं होतं ना की नसेल दिवाळी नसेल गणपती पण बोनस आता मिळेल आणि तो पहिल्या चेंडूवरती बोनस मिळाला नोच्या स्वरूपात. टोटल 7 धावा ऍड केल्या जातील पण येणारा पुढचा चेंडू आहे फ्री हिटचा अर्थात जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी. हा टीव्ही रिप्ले अक्षर रिप्ले आपण साइड अँगलने चेक करतोय. अगदी चांगलं डिसिजन पंचांचं. कमरेच्या वरती चेंडू होता आणि त्यानंतर नोचा घोषणा. येणारा पुढचा चेंडू फ्री हिट. आता इक्वेशन 6 चेंडू 15 धावा बनली मॅच. रंगलीय मॅच पूर्णपणे रंगतदार मोमेंट वरती आहे. बोला तयार. बॅटची कडा घेतली आहे पाठीमागे क्षेत्ररक्षक अडवतील. 1 धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये 50 या आकड्यावरती. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय. अनहोनी को होनी करने की हिम्मत या क्रिकेट में है. 5 मध्ये अजून 14 धावा. मॅच अजून संपलेली नाहीये. काहीही घडेल. कमबॅक करणारा कोलिवली संघ कालच्या दिवसामध्ये कोड विसरेल. 6 मध्ये 8 धावा त्याने रोखल्या होत्या. 5 मध्ये बनवायचे आहेत 14. चला एकदा चावे संघाचा आवाज ऐकूया. चावे संघ पुढचा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 1 धाव बनवली जाईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग. रनआउटची संधी आहे. तिसरे पंच या पुन्हा. क्या कुछ हो रहा इस मॅच में. पण म्हणतात ना प्रेझन्स ऑफ माइंड. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं होतं कुमारला. आणि म्हणतात ना की क्रिकेट जितका शारीरिक गेम आहे ना तितका मेंटली देखील आहे. कोणाचा विकेट घ्यायचं ठाऊक होतं. त्यामुळे आता डिसिजन काही येऊ द्या पण मी म्हणेन प्रेझन्स ऑफ माइंड खूप चांगला होता कुमारचा. विकासला परतावं लागेल. मॅच मध्ये आता रंगत आली आहे. रनआउटच्या माध्यमातून विकास माघारी परतताय. शेखर अजून देखील मैदानामध्ये आहे ज्याने 8 चेंडू मध्ये 23 धावा बनवल्यात. बरं विकासची जर्सी परिधान केले शेखर होता का तो. या शेखर माघारी परतलेत. कन्फ्युजन होता कारण की शेखरने टी शर्ट परिधान केलं त्याच्यावरती नाव विकास.
चला 4 चेंडू आणि आता विजयासाठी 13 धावांची गरज आहे. चार चेंडू 13 धावांची गरज आहे. मॅच रंगली आहे. चला एकदा कोलिवली संघाचे पाठीराख्यांचा आवाज ऐकूयात आपण. चला कोलिवलीकर पाठीराखे, चला चावे संघाचा आवाज, चावेकर येऊ द्या. अरे वा, बोला गणपती बाप्पा. जबरदस्त रंगत, अशी मॅचची रंगत असली पाहिजे. चार चेंडू 13 धावा. डॉट 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 बॉल येतोय की काय, पण पंचांचा इशारा, इट्स व्हाईट बॉल. 4 चेंडू आता 12 धावांची गरज आहे. पंचांनी वेट केला आणि मग दर्शवलं की हा चेंडू आहे वाईड आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या फलकावरती वाढली आहे. उडवलाय उडवलाय, चली 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 सजनी चली साजन के घर. चेरन किल्लक 3 चेंडू आणि आता विजयासाठी 6 धावांची गरज है. यू जमी पर बैठकर आसमान को क्यों देखता है, पंखों को खोल क्योंकि जमाना उड्डान देखता है. लहरों की तो फितरत होती है शोर मचाने की, लेकिन मंजिल उसी को मिलती है जो नजरों से तूफान देखता है. तीन चेंडू 6 धावा. कोड जाणार पुढे. पैसा वसूल मॅच. आमच्या सगळे व्यासपीठावरती बसलेल्या पाहुणे मंडळी तेच म्हणतायत की मॅच कशी असावी, तर मॅच अशी असावी. 3 चेंडू 6 धावा. काहीही होईल, काहीही घडेल. हे क्रिकेट आहे, इथे काही घडू शकतं. हार कर जीतने वाले को बाजीगर कहलाते, आणि बाजीगर कोण असणार आहे. पुन्हा उडवलंय हवेत. रुको, कॅच. झेल टिपली आहे. आणखी एक ट्विस्ट. फुलटॉस होता, बॅटच्या वर चेंडू आदळला, त्यामुळे मात्र झेल टिपली गेली. आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय, कारण की राहत आहेत 2 चेंडू आणि 2 मध्ये विजयासाठी धावांची गरज आहे 6. हा प्रेक्षक वर्ग पहा, कोलिवलीचे सगळे समर्थक टीव्ही स्क्रीन वरती आपण दिसतोय. चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्या दिसतोय. आणि अशा प्रेक्षक वर्ग आपल्याला जर सपोर्ट करायला असतील ना, तर खेळाडूला पॉझिटिव्ह होण्यासाठी दुसरी कोणतीही गोष्ट नको. आता चावे संघाचे प्रेक्षक वर्ग आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. त्यांचा देखील आवाज, त्यांचा देखील जल्लोष चालू आहे, कारण की 2 चेंडू 6 वरती मॅच जाऊन पोहोचले. ना हारना जरूरी, ना जीतना जरूरी. क्रिकेट एक बस जिंदगी बस खेल है, बस खेलना जरूरी है. दोन चेंडू 6 धावा. नवीन बॅटर भावेश. बोला तयार. उडवलाय उडवलाय, गॅप मध्ये चेंडू आणि चौकार. 4 धावा आल्यात. चौकार आलाय. 1 चेंडू 2 धावा. ज्यांच्या माध्यमातून आपला या संपूर्ण स्पर्धेसाठी मंडप डेकोरेटरचे सहकार्य, जे मंडप डेकोरेट आपण अगदी शाही तंबू उभे केलेत, आदरणीय माननीय श्रीयुत दयानंदजी दुनारामजी पाटील साहेब, खूप खूप धन्यवाद. त्यांचं खूप खूप आभार.
यांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण मंडप डेकोरेटरची सेवा अवेलेबल करून दिली आदरणीय दयानंदजी पाटील साहेब यांचं खूप सारं धन्यवाद. एक चेंडू 2 धावा. थोडीशी घाई करा, क्रुशियल मोमेंट आहे, ठाऊक आहे, इथे काही घडू शकतं. एका चेंडूवरती संपूर्ण मॅचचं चित्र लिहिलं गेलंय. मागच्या संपूर्ण इनिंग मध्ये काय झालं, या इनिंग मध्ये काय झालं, सगळं एका बाजूला. हे मॅच जाऊन पोहोचले शेवटच्या अंतिम एका चेंडूवरती. कोणीही जिंको, कोणीही जिंको, मी म्हणेन की क्रिकेटचा खरा विजयी झाला. जे प्रेक्षक वर्ग होते सगळे प्रेक्षक वर्ग एकच म्हणत असतील, पैसा वसूल मॅच. सगळ्या प्रेक्षकांना एकदा म्हणे जोरदार टाळ्या. मॅच आवडली असेल तर टाळ्या जोरदार वाजवा. सुपर मॅच. दोन चेंडू 6 वरती मॅच जाऊन पोहोचली. एक चौकार आला आणि आता मॅच जाऊन पोहोचली. एक चेंडू 2 धाब्यांवरती. भावेश आल्या आल्या चौकार. भावेशच्या बॅट मधनं आपण पाहिला, खूप चांगला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गॅप कव्हर केला ऑफसाईडचा चेंडूला. राहुल आहेत गोलंदाजीवरती. 5 चेंडू मध्ये राहुलने 20 धावा खर्च केल्यात. पण आता एक जर डॉट बॉल काढला, एक निर्धाव चेंडू जर काढला राहुलने तर मॅचचा हिरो. आणि दुसऱ्या बाजूने जर 2 धावा बनवल्या तर भावेश या मॅचचा हिरो. छातीचे ठोके, धगधग वाढत चालली आहे. शेवटचा अंतिम चेंडू. एक चेंडू 2ची गरज आहे. एक्साइटमेंट लेवल, थ्रिलर मॅच, कडक मॅच. मॅशॉन बॉल तयार, बॅटर तयार, दोन्ही संघ तयार. आपटून टाकलाय. डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. कोलिवली. चला टॉस साठी जाऊयात. या कोलिवली संघाचे कर्णधार